लगा 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 आज गावठी पुनम चपाती आज लवकर 8लाच नादच करायला नाही पुनमचा आज 8 वाजले 10 वाजले की 9:30 वाजले त्या रोज तुला स्वयंपाक व्हायला माझा तुझ्या डब्याच्या नाव होय अंट्या काय करते तिकडे अंट्या पण चपात लागते काय अंट्या पाटावर चपात लागते बेलण्यानं कशाची भाजी केली आहे गवारीची आमटी लगा 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 गवारी केली आहे का खावा की कालवण हाय लवकर करणं म्हणजे बसताव जेवायला. तर मित्रांनो बघा आज गरमागरम चपाती आहे त्या गवारीची शेंग आहे पातळ खायला या कधी पण कलमताईच्या घरी. आणि मला चुड पाटल्या कसं दिसतं ह्यातला चुडा गेला वाढला बरं का पण चुड पाटल्या कसं दिसतात सांगा आजीनं घातलेलं काल देवाला गेलो आजीनं घातले ते आजीनं म्हणजे पैसे आजीनं दिले त्याचं दोघीला मी घातलं तिला मी मला जा आजीचं प्रेम आहे ग दार उघडून तिथे दे आजीचं प्रेम आहे तुझ्यावर जीव आहे आजीचा माझी जर जीव असतोच की नातवांडावर जीव आहे. पोळी फुगल्यासारखी काय पाहिजे चपाती काय बोलती पोळी फुगल्यासारखी चपाती फुगली पाहिजे. फुगली फुटली उलताना गेलं त्यामुळे होय फुगायला लागली तर उलताना गेलं. तर भाजी कशी झाली आहे बघा मित्रांनो बघा एकच नंबर. आता काय कोथिंबीर आपल्या घरचीच आहे. दोन घराला सरत नाही शेतात लावली आहे. मला त्याचा ठसकाच लय उठायलाय. भाकरी कर बरं का बरं नुसत्या चपाती वळू नकोच राव चपातीला मळ भरपूर काय संध्याकाळी भाकरी खावा त्या सकाळी चपात्या खावा त्या ती चपाती बदलून खावा जरा. चपाती तोंडात धर वाटत नाही. बाजरीची भाकरी सर येत नाही कशाला. थंडी दिवसात बाजरीची भाकर पाहिजे. इथं माझं पाय दुखायला येते कशी तर बसून करते डोंगरावर चालल्यामुळं काल काहीच वाटलं नाही चढताना बी उतरताना बी पर आता दुखायला येते पाय. म्हणजे मला असं बसायची नाही चौड्यावर तर बसताच येत नाही कसलंच. होय येत नाही असं वरडायच्या आणि दुखतंय काय लाटायचं मला वाटलं माझा पाय लाट म्हणते आणि चपात्या करू लागते मला तिला छोटं बेल सकाळ सकाळी चूल पेटवत जावं आता. पेट रे मला घेतलंय तर उठून घेऊन बसणं होईना झाले आज. बर संध्याकाळी पेटवा मस्त पैकी भाकरी करू त्याच्यावर 4. मला हे करून द्या जळान फोडून मी चूल पेटवते. मला बसायला जळान मला पुरत नाही म्हणून मी चूल पेटवला. या मित्रांनो गरमागरम चपात्या गवारीच्या शेंगाची आमटी खायला. आमच्या अनुच्या पण हातची चपाती खायला आहे बरं का. सुक्या गवारीची शेंग खावावी इतकी शेंग गवारीची स्वस्त नाही बरं का लय महागायची. 100 रुपये मी गवारी आणली होती. तुम्ही आणली होती तुम्ही आणून झाले तुझी गे मी आणली होती ह्या बाजारी गेल्या बुधवारी कोणी आणली ह्या बाजारी तुम्ही आणलेली नाही काय. कितीला आणलीस तो ह्या बरी मी आणली होती 50 रुपयाची पाव किलो. मी अर्धा किलो आणली. तर माझ्यासारखं त्यातल्या मी 4 शेंगा नेल्या ती. अगं माझ्यासारख्या सरळ तू असलं सांग झालं बरं मला तुझं मुसकाडच बुडीन बघ. काय मी गेलं म्हटलं काय ह्याच्यात कागद तळपायची मस्त का जाते आहे का नाही. बघा ते फुलवली फुगली चपाती. मला उगाच तसं दिलं तर गप्ती तकडच शांत बसायचं माझ्या पुढे सांगत बसायला तसलं सांगायचं नाही गेलं बाहेर तोंडात तुम्हाला सांगावं नाही माहिती माझं. मित्रांनो चपाती फुगली बघा माझी पोळी सारखी अजून सगळं काय का दिलं मला काय करायचं तिनं. करणं काय एक शब्द माणसाचा गेला का नाही तर बाया कुरू 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 करता या दितीचं का सगळं मग माणसाला शब्द गेला असेल तोंडात
करत बसा बाया ती नाद लावत नाही का इतका मला बोलला एखादा शब्द विसरून जायचं नाही तेवढा शब्द धरून बसायचं काल मी तसंच किरी किरी मिरी मिरी काय कशाला गाणं असेल का चालू आहे नव्हतं कशाच कालवण केलंय गवारीचं मी कालवण केलंय नाही आता तुला मी आमटी सुक केलंय काय मी सुक केलंय भाजी वाईश केली ते रानातली आणि थोडी होती चांगलं फॉर्म दिसलं भाजी आणूनच मी भाजी म्हणजे खाते 4 फोडे द्यायचे कारल्याची घेतले भगोल कालवून न्यायची आमचं मी नेतच नाही मला काय नसतं मग कशाला आले तिथं मी जावं द्यायला आले तुम्हाला दिलंय का तुम्हाला बोलली ना मी तू येत नको आमच्या घरात उगा का बरं येऊ नको जा कशी येणार आहे भीती काय भांडणं लावायची आमच्या नवरा बायको काय नाटक करताय तुम्ही एवढा पटतच नाही एक जीवाला राहिलेला माणूस तुमच्या मनाने सारखे आम्ही भांडणं करा तुम्ही राग भाव भाव गळ्यात गळ घालून मग दुसऱ्या चांगलं वैस बघवत नाही या नको आहे मला काय तुझं कलवण नको मला मी आता तुझं कारण माघारी मी जावं दिले तुम्हाला दिले नाही मी तर माघारी नाही मी देतच नाही जावं दिले थोडीच तुम्हाला दिले उरपाटी बोलणारी उपाट बाहेर तुम्ही उपाट म्हणता कलवण म्हणजे मागाले जावं दिले तुम्हाला दिले ना खा म्हणून मग माणूस गप्प बसले की मर्जीने लई करताय तुम्हाला काय वाटतं भीती नाही तुम्हाला तू आता तिला घरात घेतो तुला फोडतो चांगली काय करता फडतं तुम्ही घेता का भावाला घरात घेऊन स्वप्नाला घेऊन गप्पा मारता का हा आपला म्हणजे बापून दुसऱ्याचं कार्टवी का माझा रक्ताचा भाव आहे मग आम्हाला काय कोण आहे माझं इथं तुम्ही लावायचं तुमच्या भावाला जीव आम्ही कोणाला आम्हाला कोण लावायचं एका जीवाला राहिले तुम्हाला वैस बघवत नाही या तुम्ही आग लावता पुण्य टाकता काय भांडण आमची होईच्या मागचं कारण गपची मारली ती बिचारी कारला घेऊन तर तिला कशाला आणला इथला न्यायचं नाही सासू सुद्धा एवढं मिरी मिरी सुनाला करत नाही एवढं तुमचं चालू आहे माझी सासू येऊन लई बाया भारी होती तू इसरलीस ग पाठीमागचे दिवस इसारली तुम्ही कसं इसारल्यावर तुमच्या भावानं कुलप लावलेली घराला इसारला काय गाड्याच्या चाव्या काढून घेतलेल्या सगळं स्वतःच भारी हा काय नाही काय जिंदगीत इसरली जरी ठेवलं तरी देणार अरे काहीच घालताय माणसाला सारखं काल मी तिला देवाला नेलं म्हणून शाला नुसतं का पाडलं होतं सकाळच्या पारी टेन्शन नाही म्हणून टेन्शन देतात इथं माझं दुखायला लागलंय मला सुचना काय इथं आमचंच मीठ माजूर आहे काय करायचं आहे घरात आणून टाकतोय सगळं त्यामुळे सचायला लागलं यासने होय आणून टाकता या घरात आणायचं कमी केलं म्हणजे ही द्यायचं आणि घ्यायचं कळलं की तर काय घर दिलं काय माहिती तिला सगळं का पैसा अडका दिला खाया प्यायला घास मुटका दिला तर माप काढताय अशी किती तर माणसं येऊन खाऊन जाते की मागकी पैसे बघ पहिलं पैसे बाकी पहिलं पैसा बाकी देते का बघ तुम्ही मागा की तुमच्या भावाला तिच्या हातात काय आहे भावाला मागा की मागकी तिला गोड बोलून मागकी तिला वाढ बोल माग तुमच्या भावाला मागा की पैसा मग खरं पैसे दिले तर मग खरी तू ही म्हणायचं गड्या माणसापाशी पैसा असते का बायांपाशी बायांपाशी कुठं तर ठेवलेलं 200-400 रुपये असतात अगं तिच्याच हातात सगळा कारभार आहे बसा का तिला जर वाटोळ केलं घराचं तिथं किती माझ्या हातात आहे तिच्या हातात तिथं कारभार असेल तुमचाच भाव आहे की शेवटी सगळं मर्जीने गप्प असतं ती म्हणून उगाचच काय बी म्हणावा तू हाय तेवढं सगळं घर दे मी देणार आणि लेकर बाळ भिकर लाव होय लावती
आणि कशी कशी देते आता बघ, आणूनच टाकत आता कशी आणते मला बिन बघायचं आहे तू. जा आणते माझी आणून टाकत नाही तर काय काय कुणाला देता साठवून आणि मी तर जातो घर सोडून. मी जातो घर मला नसलं मी घालणार का तुम्ही बरं का घर सोडून जायचं. कसं बोललं का बाई फार येते हे का नाही. अरे कार्य केला नुसता तुम्ही केलंय आम्हाला आम्ही नाही केलं. आर कार केलंय कोण करतय कोणाला आर कार दिसतंय की वयचं चांगलं चाललेलं बघवत नाही बिचाऱ्याला. हा हसून हसून खेळून जरा चाललं का झालं मध्येच कुठनं तर खुचपाट काय तर घातलं. अगं तू वाढदिवसापासून ती त्यांच्यासाठी किती पैसे खर्च केलं. किती केलं फक्त वाढदिवसालाच केलं. काय केलं पैसे खर्च मी त्यासाठी काय केलं. केक आणला तेवढा आणि फुगा आणलं काय आणलं त्यासाठी मी का दुसरं काय एखादं गिफ्ट घेऊन दिलं या. ती वाहिली राहिली ना त्याचे कपडे हिन घेतले सगळं त्यासनी. तिला कुठं काय घेतलंय काय घेतलंय तिला काहीतरी घेतलंय तिला तू. काय घेतलंय या शूटर तेवढा आणला होता प्रमोशनला गेल्यावर काय घेतलंय या? मग शिटर तर आणायची काय गरज आहे का. काय गरज आहे का माझी आणलं माझ्या बरं एक मिळा चांगला म्हणून. नाही सगळंच दे ग तू सगळंच दे. ए तुम्ही दिलं तरी दिलंच म्हणताय नाही दिलं तरी मी दिलंच म्हणताय. तुम्हाला काय समजायचं ते समजा तुम्ही. दिले ताट किती जाऊ आज मी जेवतच नसतो तुझ्या काय नका हातात जेवू तुम्ही जेवत मला माहित आहे किती जेवत नाही तास दोन तास बस खाला. तुझ्या हातच मला खायचं नाही आता. नाही खायचं नाही का? खायचं जात इथून पुढं कधीच खात नसतो. आज झाली तुझी नाटकं. जावा की भावाला घेऊन हाटीला तर या जावा खाऊन. हातल्यात खायला नाही तर मागून खाईन. मागून खाणार आहे तुम्ही हाटीला तुम्हाला पैसे खर्च करायला असतात की हाटीला टकोर खाल्लंय नुसतं माझं. हा मेच टकुरं खाल्लं या. आज खाल्लं तरी तर की मला माहित आहे किती उपाशी राहायचं तुम्हाला 2 तास भूक सणवत नाही मला सांगता या. इथं नाही खाल्लं म्हणायचं बाहेर जाऊन खाऊन यायचं तिकडं. तुझ्यासारखं नाही मी. होय माझ्यासारखं नाही माझ्यासारखं तुम्ही उपाशी राहून दाखवावा नसतं. होय होय माणसाला उगाच हे करायचं मिरी 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 मिरी. म्हातारा माणूस कसं कुरू कुरू करतं बसून बसून तसं ह्यांचं चालू आहे. मी खातच राहीन मी जेवतच राहीन खरंच सोडून जात धमक्या द्यायच्या उगाच. देते माझ्या पण टेन्शन यासाठी मला टेन्शन साठी नाव काढती. मी विचारत होतो तुला काय विचारलं होतं का